महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे। राज्यातील प्रत्येक भागातील प्रत्येक पदार्थ हा तितकाच चवीने खाल्ला जातो। त्यातल्या त्यात विदर्भातील खाद्य संस्कृती तर भन्नाटच आहे। पोळी बनवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात खास पद्धत वापरली जाते। त्यात पोळीमध्ये विदर्भातील मांडे अर्थात मटका रोटी ही खूप प्रसिद्ध आहे। या लांब पोळीमुळे जगभरात नागपूरची एक वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे। पाहुयात हे मांडे नेमके कसे बनवतात। रुमाली रोटीसारखी दिसणारी ही रोटी पूर्णतः गव्हाच्या पिठापासून तयार केली जाते। यासाठी लोकवन हे गहू वापरलं जातं। ही पोळी बनवण्यासाठी वेगळा स्पेशल माठ तयार करण्यात येतो। गहू बारीक दळून 20 मिनिटे भिजत घालावा लागतो। मोठ्या परातीत पिठामध्ये पाणी टाकत पीठ भिजवलं जातं आणि वारंवार पटकलं जातं। त्यात चिक्की येईपर्यंत त्याला पटकलं जातं। नंतर पिठाचा गोळा हातावर लांब करून अलगद माठावर टाकला जातो। पूर्णपणे शिजल्यानंतर रोटी काळजीपूर्वक मटक्यावरून उतरवली जाते आणि या मटक्या रोट्या तयार करण्यासाठी महिलांना फार मेहनत घ्यावी लागते। लोकवन गहू दळून आणायचे, ते कणिक थोडीशी गरबरी आणायची जाडी आणि त्याला नीव घालायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग त्याला थोडंसा आपण पाणी घालून त्याला भिजवायची उंडी आपल्या पोळ्यावानी भिजवायची आणि मग त्याला चांगली चिकवून मडवून त्याला मग अशी आपटाची उरपाटी तिरपाटी करू करू एकजीव बनवायची। मग त्याची पोळी बनवायची। मटका रोटी चिकन मटन आंब्याचा रस श्रीखंड कधी विच्छा झालं तर आपण फोडणीचं वरणही करून खाऊ शकतो। गहू पिठून आटा तयार केलेला आणि त्याला भिजवून मग असं मळावं लागते खूप तयार करून आटा। मग ती मटक्यावर पातळ करून मटक्यावर हाताने करावं लागतं। लोकवन जातीचे गहू हे विशेषतः पुरणपोळी बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात। इतर कोणत्याही जातीच्या गव्हापासून चांगली पुरणपोळी बनू शकत नाही। मात्र या जातीच्या गव्हापासून खूपच उत्कृष्ट पुरणपोळी बनत असते। त्यामुळे या जातीच्या गव्हाला बाजारामध्ये खूप मोठी मागणी असते। या जातीच्या गव्हाला बाजारामध्ये चांगला भावही मिळतो आणि त्यामुळे या गव्हापासून मटका रोटी बनवली जाते। शिवानी धुमाळ, न्यूज 18 मराठी, पुणे।